सगळ्या झाल्यात शंकरपाळ्या आणि आता घेते मी तळ. ते बघा काही चिकन वगैरे किती, पाय सगळे मागतील. ची बघा किती आहे, छोटे छोटे मासे बघा किती आहे. सहरा सजाऊंगा बारात लाऊंगा सोना में तेरे लिए दिल आशिकान. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. आणि काल होती नरक चतुर्थी, आज आहे लक्ष्मीपूजन. सो कालपासून आम्ही तुम्हाला तर मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, कालपासून फराळ बनवायला सुरुवात केली. तर काल करंजा बनवल्या आणि आज शंकरपाळ्या आणि चिवडा बनवायचा आहे. सो नंतर ते बनवणार या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बघायला भेटेलच. आणि संध्याकाळी वगैरे लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे पूजा वगैरे करायची आहे, ते पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्या अगोदर सगळ्यांना परत येतं हॅप्पी दिवाळी. आणि आम्ही 50 डेज ऑफ लाईफचे मिनी ब्लॉग चालू केले. तर कालचा तिसरा दिवस होता. सो मी अपलोड केला आत्ताच ब्लॉग, तुम्ही जाऊन नक्की बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि हो, माझ्या इन्स्टा आय डीवर पण बघा, मी तिथे पण अपलोड केला आहे. माझा इन्स्टा आय डी आहे तन्वी 1905. तर तुम्ही त्या पण ब्लॉगनं खूप प्रेम द्या आणि आजचा पण ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. तर मी बसली भाकरी खायला बघा, कारण की आज उठलो लेट, त्याच्यामुळे आता वाजले 11:30. तर चहा वगैरे घ्यायचा तर टाईम नाही, त्याच्यामुळे बसले भाकरी खायला. आणि पाठीमागे काय दिसतंय तुम्हाला, कूलर. सो आमच्या पप्पाला दिवाळीचा गिफ्ट भेटलेला आहे कालच, आणि त्याची पूजा मी संध्याकाळी करणार आहे, म्हणजे लक्ष्मीपूजन आहे त्याच्यामुळे. तर इथे मी आता कपडे वगैरे धुतले आणि आता इथे शंकरपाळ्या करायला घेतल्या बघा. आणि हा मम्मीने रात्रीच पीठ मळून वगैरे ठेवला, मस्त फुगलाय. तर मी आता शंकरपाळ्या करते आणि नंतर चिवडा बनवेल. सगळ्या झाल्यात शंकरपाळ्या आणि आता घेते मी तळून इथे. आणि मस्त झाल्यात खुसखुशीत. तर बघा इथे अर्ध्या तळल्यात आणि बाकीच्या करते मी. आमच्या इथला दुपारचा व्ह्यू बघा, ऊन वगैरे आज काय नाही, पावसाचंच वातावरण आज पण झालेलं आहे. काहीच तुम्हाला बॅकग्राऊंडवरून दिसलाच असेल मी कुठे आहे. तर मी चालले शेतावर, कारण पप्पा मम्मी शेतावर गेलेत, मळले आमची, पाणी घेऊन चाललोय मी. तर आमचं शेत पण तुम्हाला दाखवते. आणि मगाशी दाखवलं तर पावसाचं वातावरण केलं सगळं ढगात. आणि आता ऊन बघा किती यार बेकार लागते ऊन. आणि रस्ता पण बघा इथं कसला आहे, डेंजर असं. तिथं चिखलात सगळे पाय मागतील, आता चप्पल वगैरे काढायला लागेल इथूनच वाटतं. सो मी तुम्हाला दाखवते. आणि लांब पण आमचा यार शेत खूप आहे, मला झोप लागला चालून. ते बघा काही चिखल वगैरे किती, पाय सगळे मागतील. डेंजर रस्ता आहे, दरवर्षी असाच असतो इथं रस्ता. अशी मम्मी बाबा पडलो असतो, बाबा कशी जाऊ. ची बघा किती आहे, छोटे छोटे मासे बघा किती आहेत. ते बघा तिथे गेले. आणि इकडं पण आहे. अर्धे लोकांची शेतं वगैरे इथे कापलीत आणि अर्ध्यांची कापली नाही, मळणी वगैरे इथे चालू आहे. एकदाची शेतावर पोचली मी आणि इथे बघा मम्मी आली आणि तो आमचा शेतचा पप्पा आहे, दिसला तर बघा तुम्हाला झूम केलाय.
बाबा चाललो घरी आता, ऊन बेकार लागते, दमलोय आता ना. पण बघा एक छोटीशी खाडी आहे इथे, आणि इथे बघा असा मच्छी आहे अडकण्यासाठी इथे असं जाल वगैरे लावून ठेवलाय. तर याच्यात आता अडकलेली नाही, काढली वाटत आत्ताच लावून ठेवलाय इथे. या पण ते खाडीमध्ये मच्छी पण खूप आहे. तळ्याजवळ आम्ही जेवायला बसतो, म्हणजे कापणे असो, लावणे असो किंवा मळणे असो, कारण इथे बघा झाडं वगैरे भरपूर आहेत आणि वारा पण लागतो, सावली पण आहे त्याच्यामुळे. आणि आता मी चाललोय घरी पाणी वगैरे दिलं. मम्मी अर्ध्या वाटेत नशीब आलेली, नाही तर अजून मला तेथपर्यंत चालत जायला लागला असता. तो या शेतावर यायला पण मजा वाटते, पण यार ऊन पण बेकार लागते. आणि ही मजा कोकणातल्याच माणसांना घेता येते. शेतावरची कशी असते काय असते ते कोकणातल्याच माणसांना माहीत असते कशी काय असते. तर शेतावरून आले मी मागाशी आणि 1 तास आराम केला, कारण ऊन खूप लागला. आणि इथे मी आता चिवडा बनवायची तयारी करते. खोबरा वगैरे कापला, मिरची लसूण सगळा ते कापलेला आहे. सो आता चिवडा बनवते. तुम्हाला मी दाखवते कसा बनवते तो. आणि दरवर्षी मम्मी बनवते आणि मम्मीचं बघून आता यंदा मी बनवते, आणि सोबत पहिल्यांदाच बनवते. मला म्हणजे मी कधी बनवलं नाही, तर आज बघू कसा होतो तो. शेतावर आलो तेव्हा तुम्ही बघितलं ना ऊन किती होतं, आणि इथे बघा पाऊस किती पडते. बेकार वातावरण कधी काय पण होते. तर चिवडा बनवून झालेला आहे, आता मी दाखवते तुम्हाला. आणि यार लाईट गेलेली आहे, पाऊस पण खूप पडते हे बघा. तर मी शूट नाही केला चिवडा बनवताना, तर चिवड्याची मी रेसिपी वेगळी म्हणजे वेगळा ब्लॉग केलेला आहे, तो पण मी अपलोड करीन, नक्की बघा. आणि पावसाने बघा काय केलंय, रांगोळी बघा कालची, घरात ते बाबा विजा पण खूप चमकतात. तर इथे आम्ही आता लक्ष्मी पूजनाची तयारी केली आणि पूजा करते, मी दाखवते तुम्हाला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. सो बाय बाय, गुड नाईट.